Welcome to SS Technology. This is Ganesh sir. We all are learning English Mastery course, and today we are learning useful sentences. In the last session, we learned 50 useful sentences, and today we are continuing from 51 to 100. So I request all students, please open your notebook and let's write them. Okay. So I'm going to share my screen. Let's begin the session. So whenever you meet your teacher, you should always, greet your teacher. You should say good morning, teacher. रिस्पॉन्स मध्ये टीचर सुद्धा तुम्हाला रिस्पॉन्स करणं, गुड मॉर्निंग चिल्ड्रन. वर्गात येण्याच्या आधी यू शुड आस्क मे आय कम इन. तुमचं टीचर तुम्हाला, तुमची जी टीचर आहे ती तुम्हाला येस यू मे कम इन असं रिप्लाय देतील. हे ऐकल्यानंतरच तुम्हाला वर्गामध्ये एंटर व्हायचं आहे. ओके. वर्गात गेल्यानंतर लगेच तुम्हाला बसायचं नाही. यू शुड आस्क युअर टीचर बिकॉज ही इज द कमांडर देअर. ते पूर्ण वर्ग त्यांच्या आज्ञेमध्ये तुम्हाला राहायचं आहे. ओके. सो जोपर्यंत ते तुम्हाला बोलत नाही की बसा, तोपर्यंत तुम्ही बसायचं नाही. सो यू शुड आस्क मे आय सिट डाऊन. सो युअर टीचर विल डेफिनेटली विल रिप्लाय यू येस यू मे. ज्यावेळी तुमच्याकडे एखादी वस्तू नसेल तर यू शुड से आय डोंट हॅव. So I don't have pencil, I don't have pen, I don't have eraser, I don't have scale. ओके. सो तुम्ही दुसऱ्याकडे मागू शकता. जर एखाद्याकडे नसेल आणि तुमच्याकडे ती वस्तू आहे तर तुम्ही ऑफर करू शकता, टेक माय पेन्सिल, टेक माय पेन, टेक माय इरेझर. ओके. सो इन दॅट वे द पर्सन विल डेफिनेटली से यू थँक्यू. तो तुम्हाला थँक्यू म्हणेल आणि तुम्ही सुद्धा त्याला काय म्हणायचं आहे, यू आर वेलकम. कारण कोणी जर तुम्हाला थँक्यू म्हणतंय तर तुम्ही हा रिस्पॉन्स देणे गरजेचं आहे. ओके. नाउ नेक्स्ट, आजचा गृहपाठ काय आहे? व्हॉट इज टुडेज होमवर्क? टुडेज, आजचा. ओके. एपॉस्ट्रॉफी एस जोडलेला आहे इथे. मी गृहपाठ पूर्ण केला आहे. आय हॅव फिनिश्ड माय होमवर्क. मला हा धडा समजला नाही. आय डोंट अंडरस्टँड दिस लेसन. कृपया मला समजावून सांगा किंवा मला सांगाल का? कुड यू प्लीज एक्सप्लेन अगेन प्लीज. कुडचा वापर केलेला आहे कारण कुड काय करतो आपण, रिक्वेस्ट म्हणून वापरतो आपण इथे. ओके. टीचरांना तुम्ही कॅनचा वापर न करता कुडचा वापर करा. टीचर कुड यू प्लीज एक्सप्लेन दिस लेसन अगेन. ओके. मी पाणी पिऊ का? मे आय ड्रिंक वॉटर. टीचर डेफिनेटली काय बोलणार, येस सर्टेनली, हो नक्कीच. सो मी टॉयलेटला जाऊ का? किंवा स्वच्छतागृह म्हणजे वॉशरूम, मे आय गो टू वॉशरूम. यू मे गो. तू जाऊ शकतो किंवा तुम्ही जाऊ शकता. यू मे गो नाव. प्लीज सिट क्वाइटली म्हणजे शांत बसा. तुमची पुस्तके उघडा. ओपन युअर बुक्स. नाव रिमेंबर, हे वाक्य तुम्हाला शाळेमध्ये हेल्प करणार आहे, जिथे तुम्ही तुमच्या टीचरांशी खूप छानपणे इंग्रजी बोलू शकता. तर आता पुस्तके बंद करा. नाव क्लोज युअर बुक्स. लिसन केअरफुली, काळजीपूर्वक ऐक. रीड केअरफुली, रीड अलाउड, मोठ्याने वाचा. नीट आणि स्वच्छ लिहा. राईट नीटली. उत्तर देण्यासाठी हात वर करा. रेज युअर हँड टू आन्सर. सो व्हॉट इज युअर नेम? तुझं नाव काय आहे? माय नेम इज राहुल. हाऊ आर यू? कसा आहेस तू राहुल? आय एम फाईन. हाऊ आर यू? लेट्स प्ले टुगेदर. येस शुअर. कोणता खेळ खेळायचा? विच गेम शाल वी प्ले? इथे दोघांमध्येच वापरलेला आहे म्हणून शालचा वापर केलेला आहे. ओके. चला क्रिकेट खेळूया. लेट अस प्ले क्रिकेट. आता तुझी पाळी आहे. इट्स युअर टर्न. आता माझी पाळी आहे. काय बोलणं? इट्स माय टर्न. खूप छान खेळलास. वेल प्लेड. तुला शुभेच्छा. गुड लक. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जर तुम्हाला कुठल्या टीमला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही बोलू शकता, कॅन आय जॉईन यू? मी तुमच्याबरोबर खेळू का? आता इथे बघा कॅनचा वापर केलेला, इथे मेचा वापर नाही केलेला आहे. कारण तुम्ही ज्या टीम मध्ये जाणार ते तुमच्यापेक्षा वयाने मोठे नाही आहेत, तुमच्याच वयाचे आहेत. होऊ शकतं तुमचे फ्रेंड्स पण असू शकतात, म्हणून तुम्ही इथे कॅनचा वापर करायचा. हो नक्की आहे. ऑफकोर्स यू कॅन जॉईन. मला
तुला माझी मदत हवी आहे का? डू यू नीड, की तू त्रासात आहे, प्रॉब्लेम मध्ये आहे, तर यू शुड आस्क डायरेक्टली, डू यू नीड एनी हेल्प. जर हेल्प हवी असेल तर यू शुड से येस प्लीज हेल्प मी. नाव नेक्स्ट 94. जी हेल्प मिळाली त्याबद्दल थँक्यू बोलायला पाहिजे. थँक्यू फॉर युअर हेल्प. माय प्लेजर. आनंदाने, म्हणजे मला तुमची मदत करणे फार आवडतं किंवा आनंदाने मी ऍक्सेप्ट करतो. माय प्लेजर. सो तुमचा आवडता विषय कोणता आहे हे जर तुम्हाला कोणी विचारलं तर हा प्रश्न अशा पद्धतीने ना, व्हॉट्स युअर फेवरेट सब्जेक्ट. यू कॅन से एनी सब्जेक्ट, तुम्हाला जो हवं तो. मी इथे इंग्लिश दिलेलं आहे. आय लाईक इंग्लिश. तर लेट शेअर. चला आपण वाटून घेऊया. लेट शेअर अवर टिफिन, लेट शेअर अवर फूड, लेट शेअर अवर मील. ओके. सो निघताना यू शुड से टेक केअर, सी यू टुमॉरो, बाय, सी यू अगेन. So students, pause this video, write down all 51 to 100 sentences. Okay. Now there are two tasks again. First, write these sentences in your notebook, Marathi and English. Take parent signature and send the image on the group. Okay. And make audio recording. Complete your tasks. We will meet very soon. Thank you. Take care. Bye-bye.